सटाणा शहरातील सुकड नाला परिसरात बंद घराचे कुलूप तोडून घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। सटाणा शहरातील सुकड नाला परिसरात राहत असलेले वीरसिंग पवार हे आपल्या नातेवाईकांकडे लग्न असल्यानं कुटुंबासह दिनांक 6 रोजी घराला कुलूप लावून गेले होते। लग्न समारंभ आटोपून दिनांक 10 रोजी सायंकाळी घरी परतल्यावर त्यांना घराची अवस्था पाहून धक्का बसला। दरवाजाची कडी तुटलेली होती, घरातील वस्तू अस्ताव्यस्त होत्या आणि कपाट फोडल्याचं निदर्शनास आले। पवार कुटुंबाच्या म्हणण्यानुसार सुमारे 70,000 रुपयांची रोख रक्कम आणि 40 ते 50,000 रुपयांचे सोनं चोरीला गेलं असल्याचं त्यांनी सांगितलंय। याबाबत सटाणा पोलीस ठाण्यात कळवण्यात आले असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे। पवार कुटुंब यांचे छोटे किराणा दुकान व रसवंती असून त्यांच्यावर त्याचा कुटुंब उदरनिर्वाह करतात। चोरीची घटना घडल्यानं पवार कुटुंबाला मोठा धक्का बसलाय। अस्तव्यस्त पसारा होता, कपाटातले सगळे पैसे होते, काही रोख रक्कम होती, काही सोनं नाणं होतं, कानातल्या बाळ्या वगैरे सोन्याच्या, चांदीचे कडे वगैरे होते आणि बाकी डब्बा वगैरे केलेले होते, परस वगैरे होते पैशांचे, ते सगळे काढून घेऊन गेलेले आणि कपाटातला ड्रॉप सुद्धा घेऊन गेले। ते जी चिल्लर होती गोळा केलेली, ती चिल्लरचा पूर्ण हे ड्रॉप घेऊन गेलेले।